बैठकीमध्ये निर्णय झाला की जो तो आमदार ज्याला योग्य वाटतोय त्या पद्धतीनं त्यांनी युतीचा निर्णय घ्यायचा। मग त्यावेळेला जे मोठे नेते होते त्यांनी सांगितलं आम्ही युती करणार नाही, पण माझ्यासारखे नौखे जे आहेत, जे दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत, आम्ही आपलं ठरवलं आम्ही युतीमध्ये जाणार आणि म्हणून आम्ही युतीला चापसण्याचा प्रयत्न केला। आमच्या बरोबरच्या दोन्ही पक्षांची आम्ही चर्चा केली, परंतु एका पक्षानं आम्हाला साफ नकार दिला की बाबा आम्ही तुमच्यावर युती करणार नाही। आमच्या बैठका पण झाल्या। त्यानंतर मग आमचा नॅचरल अलायन्स जो भारतीय जनता पार्टी बरोबर आहे त्याच्याशी आमची चर्चा झाली, आम्ही एकत्र लढवायचं ठरवलं। त्यावेळेला मी पालकमंत्र्यांच्या पण कानावर झालं की बाबा माझे इथं आता भारतीय जनता पार्टीचं आणि माझं अलायन्स होतं आहे। त्यानुसार एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे बैठक झाली। त्या बैठकीत मी सांगितलं की बाबा 4 सीट्स पंचायत समिती कोरेगावच्या सगळ्या सीट्स ही शिवसेना लढवेल। सातारा तालुका मुख्यत्वे हा जो मतदारसंघ आहे हे राज्यांच्या निगडीत असल्यामुळे ते भाजप लढवेल आणि खटावला भाजप लढवेल, अशा पद्धतीचं हे ठरलं। माझ्याकडे 7 जागा होत्या, त्यातल्या 4 जागा शिवसेना आणि 3 जागा ह्या भारतीय जनता पार्टी लढणार हे फायनल झालं। आणि मग आमचं फायनल झाल्यानंतर आम्ही लढलो। भारतीय जनता पार्टीचे 2 आले, शिवसेनेचे 2 आले, पण इलेक्शन नंतर सगळ्यांनी आपापले कॅम्प दिले। आमचे शिवसेनेबरोबर गेले, त्या राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीबरोबर गेले, भाजपचे आम्हाला माहीत नाही काय झालं। परंतु एक साधी गोष्ट आहे, प्री पोल अलायन्स ज्यांच्याबरोबर असतो त्यांच्याबरोबर राहणं आमचं कर्तव्य आहे। ज्या दिवशी आमच्या सदस्यांना कळलं अरे ज्यांच्या विरोधात आपण मतदारसंघात लढलो त्यांच्याबरोबर जायचं हे म्हणतायत, त्यातल्या त्यात आम्हाला घड्याळाचा विचार करायला काय अडचण नव्हती, पण तुम्ही शांतपणे विचार केला तर तिथं महाविकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष त्या अलायन्समध्ये आहेत। मग एका बाजूला आपण केंद्रामध्ये भाजप अलायन्स म्हणून जातो आणि इथं मात्र केंद्रामध्ये लोक आपल्या विरोधात आहेत, त्यांच्याबरोबर जाणं मला काय उचित वाटलं नाही। माझ्यापेक्षा जास्त माझ्या कार्यकर्त्यांना वाटलं नाही। आज माझे जे शिवसेनेचे दोन्ही सदस्य आहेत, हे दोन्ही सदस्य हे राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढून जिंकून आलेले आहेत। ह्याचा सगळ्यांनी शांतपणे विचार केला पाहिजे। त्यांना वाईट वाटलं म्हणून त्यांनी प्रीपोल अलायन्स आमचा ज्याच्याबरोबर होता त्याच्याबरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय केला आणि मला वाटतं तो निर्णय अगदी योग्य होता, हे माझ्या दृष्टीनं एक्सप्लेनेशन आहे। आणि मला ऐकून घ्या, त्यांनी मला कुठल्याही बैठकीला बोलवलं नाही अलायन्सच्या, पण जे त्यांचे जे फोटो तुम्ही जर सोशल मीडियाला पाहिले असतील, बैठका होताना पालकमंत्री शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे अशा बैठका झालेल्या आहेत। मी फोटो दाखवतो तुम्हाला, अशा बैठका झालेल्या आहेत। मग ते आम्हाला शेवटी एक लक्षात घ्या, शशिकांत शिंदे काय माझे काय बांधावरचे काय दुश्मन नाही आहेत, पण ते विरोधक आहेत आमचे राजकीय। आम्ही त्यांच्याबरोबर कुठल्या तोंडानं जाऊ शकतो? जाऊ शकत नाही। आम्ही त्यांच्याविरुद्ध जर कोरेगावमध्ये लढलो आहे तर आम्ही नाही जाऊ शकत। आता शशिकांत शिंदे साहेबांनी त्यांची तुतारी विसरून घड्याळाकडे गेलेत, आम्हाला पण आश्चर्य वाटते नक्की काय झालं आहे आम्हाला पण कळत नाही। त्यांनी एकदा भूमिका जाहीर केली पाहिजे, त्यांनी सांगायला पाहिजे मोदी आणि अमित शहा हे आमचे राष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आमचे नेते, त्यांनी जाहीर केलं पाहिजे, त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे। एका बाजूला इथं येऊन आमच्या नेत्यांची, सन्माननीय नेत्यांची, आमच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची, आमच्या प्रमुख नेत्यांची मापं काढली जातात, सरकारची मापं काढली जातात, केंद्र सरकारवर टीका केली जाते। त्या लोकांबरोबर आम्ही अलायन्स करणं योग्य की अयोग्य हा पोलीस प्रशासनामध्ये मला नाही वाटत की पालकमंत्र्यांनी एवढं कोणाचं चालतंय। पालकमंत्र्यांचं तर म्हणणं होतं की मला धक्काबुक्की झाली, मला पोलिसां म्हणजे घरगडी म्हणून काम करतायत पोलीस या आजच्या प्रकरणात, असं मला जाणवलं या सगळ्यात। पालकमंत्री महोदयांचं मला म्हणजे आता त्यांची लोक त्यांच्याबरोबर राहिली नाहीत किंवा काही गोष्टी घडल्या असतील, त्यांचा प्रीपोल अलायन्स त्यांचा राष्ट्रवादीबरोबर होता साहेबांचा,
आणि ते आमचे सन्माननीय जिल्ह्याचे नेते आहेत. प्री पोल अलायन्स असल्यामुळे ते राष्ट्रवादीबरोबर गेले. आमचा प्री पोल अलायन्स भाजपबरोबर होतो आणि आम्ही भाजपबरोबर गेलो. पण साहेबांच्याकडे जर साहेबांची शिवसेनेची संख्या राहिली पण राष्ट्रवादीची संख्या राहिली नाहीत, ही चिडचिड तुम्ही पोलिसांवरती करून चालत नाही. तुम्ही लक्षात घ्या, ज्यानं त्यानं निवडून आलेले स्वतःचे संपायचे असतात. तुम्ही सगळं पाहिलं. तुम्ही गाडीतून त्यांचे जे सदस्य आणले गेले, स्वतःच्या सदस्यांना तुरुंगातल्या कैद्यासारखं आत आणलं. तुम्ही पाहिलं असेल, हे तुरुंगातला कैदी डांबून जसं आणला जातो तर स्वतःच्या सदस्यांना आणलं गेलं. हे तुमच्या सदस्यांवर विश्वास होता का? हे तुम्हाला माहीत होतं. तुम्ही दीड महिना एवढे मोठे नेते असताना ह्या सदस्यांना कोंडून ठेवलं. तुम्ही दीड महिना ताब्यात होते, तरी आज तुम्हाला हे सदस्य टिकले नाहीत. हा सदस्यांना मान्यच नव्हतं हे सगळ्या गोष्टी. सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी होता. सगळ्यात मोठा पक्ष तर दुसरा कुठला असता तर त्याच्याबरोबर जाणं गरजेचं होतं. त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांना या गोष्टी पटल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी मतदान द्यायचं ठरवलं होतं. त्यावेळी देश होता. उलट राष्ट्रवादीचे सगळे जे त्यांचे जे काही ठराविक जण आहेत ते तिथं धाड धकडच्या करत होते आणि कामेशला दम देत होते. कामेश तू असं केलं तर फार जड जाईल, ही भाषा होती. तुम्ही CCTVत बघू शकता. आमच्यातल्या एकानेही त्याला म्हणलं नाही की कामेश तू काय कर. शिवेंद्रराजेंनी कामेश कांबळेला धक्काबुक्की केली असा एक आरोप आहे. ह्या सगळ्या गोंधळांवर मी जबाबदारीनं सांगतो, कामेश हा शिवेंद्र बाबांचा सगळ्यात प्रेमातला कार्यकर्ता आहे. बाबांनी त्याला आव्हान केलं असेल ते आधी, त्या दिवशी बाबा त्याच्याशी चर्चासुद्धा केलेली नाही. तिथले सगळे CCTV फुटेज हे जाहीर आम्ही दाखवू शकतो. त्यांनी त्या चर्चाही केली नाही. फक्त त्यांनी आधी त्याला सांगितलं होतं, कामेश मी तुझी खूप कामं केलेली आहेत, तू माझा कार्यकर्ता आहे, तू आम्हाला मदत कर. आणि राजकारणामध्ये चालतं. त्यांनी केलं आणि कामेशला त्यांनी जी केलेली मदत आहे त्या मदतीच्या जीवावरतीच त्यानं तिथं मतदान केलं. आणि पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की ज्याचा त्याला अधिकार आहे. वरूनच आम्ही आमच्यात भांडलोय का नाही, हे शेवटी आम्ही एकत्र आहे राज्यात. आज शेवटी समोर देसाई साहेब असू द्या, आमचे नेते जयकुमार गोरे साहेब असू द्या, किंवा आमचे नेते इकडे शिवेंद्रराजे भोसले असू द्या, किंवा मकरंद आबा असू द्या, शेवटी सगळे एकाच सभागृहात बसणार आहेत. राज्य एकत्रच चालवणार आहेत. त्यांचं म्हणणे सभागृहात सुद्धा हा प्रश्न आम्ही उपस्थित करणार आहे की हे झालेली जे पद्धत आहे ते प्रशासनाच्या बाबतीत त्यांना थोडा आक्षेप असेल पालकमंत्र्यांचा तर ते बोलतील. त्याला जोडून पालकमंत्री तुमच्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेत असून सुद्धा पक्षविरोधी कारवाई. हो, पण बरोबर आहे की मी पक्षविरोधी काही कारवाई केलेली नाही. त्यांनी ऑलरेडी, मी पुन्हा सांगतो जबाबदारीनं, जे सरकार आम्ही उद्धव साहेबांचं पाडलं ते याच्यासाठीच पाडलं होतं की प्री पोल अलायन्स आमचा भाजपबरोबर होता. माझाही प्री पोल अलायन्स कोरेगावचा हा भाजपबरोबर होता. मग आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर कसं जाणार? महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी असताना आम्ही त्यांना मतदान कसं करणार? आमच्या सदस्य कोण आहेत नेमके ते आता कशासाठी त्रास करून घ्यायचा? आता कामेश दादा आहे ना समोर, कामेश दादाने घेतला निर्णय. कामेश दादाने घेतला नसता तर राहिलेले 4 जण तयारच होते. ते म्हणले आम्हाला कुणालाही सांगा. ह्याने नाही केला, त्याच्यावर बॉदरेशन जर दिलं त्यांनी, कारण एखाद्या तुम्ही त्या कामेशला आणताना एखादा प्रचंड मोठला कुठला तर अतिरेकी आणल्यासारखं त्याला धरून आणलाय तुम्ही. अरे किती त्या पोरावरती दबाव टाकाल तुम्ही? मग तो तुमचा आहे म्हणताय, मी एवढा दबाव का? पालकमंत्री सायरन वाजवत घेऊन आलेत त्याला. अरे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य शिवसेनेचे आमचे नेते घेऊन येतात सायरन लावत. आणि ते दहशत कुणी केली? शांत अभ्यास करा. 4000 लोक बोलवली तिथं हाणामाऱ्या करायला. आमच्या पार्टीचं कोण होतं का? नव्हतं. दहशत त्यांना करायची होती. आमच्याकडे कुठलीही दहशत नव्हती. आमचे सदस्य शांतपणे उठून गेले. 5 पैकी 2 तर शांतपणे येऊन आधीच बसले होते.
ज्यांचा केंद्र सरकारच्या अलायन्सवर विश्वास आहे, राज्य सरकारच्या अलायन्सवर विश्वास आहे, ते दोन्ही सदस्य आधीच येऊन बसले होते सभागृहामध्ये. अजित पवार गटाचे शिवसेनेच्या प्री पोल अलायन्समुळे दोघं ते बसले होते. 32ची संख्या झाली होती आमची. आणि तिसरा जो आमचा आहे तो कामेश त्यांनी उलटा उचलून नेला. मी जबाबदारीनं सांगतो, कामेश दादा 2 दिवस आधी फडणवीस साहेबांना भेटून आले, मुख्यमंत्र्यांना भेटून आले, साहेब मी तुमच्याबरोबर ठाम आहे, तुम्ही जी कोरेगाव मतदारसंघामध्ये पाण्याची कामं केलेत, तुम्ही जी रस्त्याची कामं केलेली आहेत, त्यामुळं मी तुमच्याबरोबर राहणार आहे. मी सन्माननीय नेते शिवेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे, मी तुमच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेणार आहे. मला महायुतीमध्ये जायचे, मला महाविकास आघाडीवर जायचं नाही, हे त्यांना मुंबईमध्ये ठामपणे मुख्यमंत्र्याच्या पुढं आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना भेटून सांगितलं होतं. मग त्याला पुन्हा किडनॅप करून यांनी नेला. कुणी दहशत केली? त्यांनीच केली. डांबून आम्ही कोणाला ठेवलं होतं का? नव्हतं. उलट चोराच्या उलट्या बोंबा चालू झाल्यात, आम्हालाच नावं ठेवायचं चाललंय. मग तुम्हाला तुमच्या सदस्यांवरती एवढा विश्वास होता तर मग तुम्ही 4000 लोक का बोलवली जिल्ह्यातली? का गुंड बोलवले सगळे? आमचा एकही सदस्य गुंडगिरी केली नाही, आम्ही कुणालाही हाताला धरून आणलं नाही, शांतपणे उतरले. त्याला कुणी साखळी केली नाही. केली का साखळी? पत्रकार तिथं होते. दबावाखाली आमचे सदस्य होते का त्यांचे सदस्य होते? पोलिसांवरती हात कुणी उचलले? आमच्या कुणी उचलले नाही त्यांनी. आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी पोलिसांवरती हात उचलले नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलले. त्यांनी जर समजावून पोलिसांना सांगितलं असतं किंवा जर वकिलांच्या थ्रू काहीतरी सांगितलं असतं की अरे बाबा आपण अपहरण केलं एकाचं, तर अपहरणाचा गुन्हा आहे, तर आपण त्याच्यावरती कोर्टाची प्रोसेस सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत करू शकत होते. ते नाही केली त्यांनी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.